मी नितिशा आणि तुम्हाला माहिती आहे ना आपल्या चॅनलचं नाव काय आहे? ज्ञान सेतू बाय नितिशा. करेक्ट. सो आजची सुरुवात आहे ती एका छान अशा उदाहरणाने चालू करूया आपण. ठीक आहे, आहात तुम्ही सगळे माझ्या बरोबर? ओके, उदाहरण नीट लक्षात ठेवायचंय. माझ्याकडे 2 टोपले आहेत. प्रत्येकी एका टोपलीमध्ये 4 पेन आणि 5 पेन्सिल्स आहेत. काय सांगितलं मी? 2 टोपले आहेत. एका टोपलीमध्ये 4 पेन आणि 5 पेन्सिल. सेम वे दुसऱ्या टोपलीमध्ये पण 4 पेन आणि 5 पेन्सिल्स आहेत. तर मला हे जे एक्सप्रेशन आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करणार, कोणती मेथड यूज करणार, थोडक्यात कोणती प्रॉपर्टी यूज करणार आणि हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करायचं, याच्यासाठी काय फॉर्म्युला येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरू करायचं. क्लास 6 मॅथ्स डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी हे सॉल्व्ह करूया आपण एका एक्झाम्पलने. सो एक्झाम्पल आहे, 2 टोपल्यांमध्ये प्रत्येकी 4 पेन व 5 पेन्सिल ठेवल्या तर एकूण किती संख्या होईल. त्याच्यासाठी आपण एक्सप्रेशन राईट केलं इथे. एक्सप्रेशन म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय इन द ब्रॅकेट 4 + 5 ब्रॅकेट क्लोज. ओके, सो ह्या ब्रॅकेट मध्ये जी संख्या आहे 4 + 5 त्याचं आधी ऍडिशन केलं. सो ऍडिशन करून काय मला मिळालं? 2 मल्टिप्लाइड बाय 9. सो आन्सर विल बी 18. ओके, सो हा जो फॉर्मॅट आहे फर्स्ट ऍडिशन अँड देन मल्टिप्लिकेशन, याच्याऐवजी आपण दुसरी एक मेथड यूज करतो असंच एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. ते म्हणजे काय? सो हे जे 2 आहे ब्रॅकेटच्या बाहेर, त्याने काय करायचंय, ब्रॅकेटच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्येला मल्टिप्लाइड करायचं. म्हणजेच 2 गेट मल्टिप्लाइड विथ 4 अगेन 2 गेट मल्टिप्लाइड विथ 5. म्हणजेच 2 मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 5. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर जे येतं ते 18च येतं. म्हणजे दोन्ही मेथड मध्ये जर आपण यूज केल्या, दोन्ही मेथड पैकी एक जरी मेथड यूज केली तरी आपल्याला आन्सर जे आहे ते भेटणार आहे 18च. ओके, सो अशा प्रकारे यालाच म्हटलं जातं डिस्ट्रीब्युटिव्ह मेथड. ओके, सो आता डिस्ट्रीब्युटिव्ह मेथडची डेफिनेशन काय आहे याच्यामध्ये? when we multiplied a number with a bracket containing addition and subtraction, we have to multiply it each term inside the bracket. म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाइड करायचं आहे. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये ऍडिशन असू देत किंवा सबस्ट्रॅक्शन असू देत. ओके, सो एक्सप्रेशन कसं लिहिणार आपण मॅथमॅटिकल? याचा फॉर्म्युला काय बनतो? a मल्टिप्लाइड बाय b प्लस c, और जर सबस्ट्रॅक्शन असेल तर a मल्टिप्लाइड बाय b मायनस c. सो अशा प्रकारे हे 2 फॉर्म्युलेज आपल्या इथे बनून जातात. ओके, सो अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया याच्यावरती. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये 3 + 4. ओके, सो आपण काय करतोय, फर्स्टली ह्या 2 ला मल्टिप्लाइड करतोय 3 ने अँड देन अगेन ह्या 2 ला मल्टिप्लाइड करतोय विथ 4 ने. सो फर्स्ट स्टेप आपली काय बनेल? 2 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू हाऊ मच? 6. सेम सेकंड स्टेप बनते ती म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 8. सो आता ह्या 2 स्टेप मध्ये जे आपल्याला आन्सर भेटले त्यांचं अगेन ऍडिशन करतोय आपण. ती म्हणजे बनते आपली थर्ड स्टेप. ओके, सो थर्ड स्टेप मध्ये ऍडिशन करून आपल्याला काय मिळालं इथे? आन्सर 14. ओके, सो कळालं तुम्हाला नक्की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? आणि नेहमी लक्षात ठेवायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2 मेथड यूज केल्या जातात. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही डायरेक्ट ऍडिशन करू शकता ब्रॅकेट मधल्याचं, किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू शकता ब्रॅकेट मधल्या. इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? बट नंबर ऑफ टाइम्स काय होतं, मुलं इथेच मिस्टेक करतात. मिस्टेक काय करतात की जे काही ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइड न करता ब्रॅकेट ओपन डायरेक्ट करतात आणि 2 ने काय करतात, 3 ला मल्टिप्लाइड फक्त करतात आणि 4 ऍज इट इज प्लस मध्ये राईट डाऊन करतात. सो याच्याचमुळे काय होतं, त्यांचं आन्सर नेहमी काय होतं, चुकीचं येतो. सो ही चूक आहे ती आपल्याला टाळायची. ब्रॅकेट आहे याचा अर्थ एक संख्या नाहीये ती, त्याच्यामध्ये जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्येना त्या पुढच्या संख्येनं काय करायचं, मल्टिप्लाइड करायचं असतं. ओके, सो नेहमी लक्षात ठेवायचं, डोंट स्किप एनीवन इनसाइड द ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये असणाऱ्या कोणालाही सोडायचं नाही, सगळ्यांना मल्टिप्लाइड करत जायचं. ओके,
सो तुम्ही एक्झाम्पल म्हणून हे 2 एक्झाम्पल ट्राय करू शकता की बाबा तुम्हाला येते की नाही नक्की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, तुम्ही कुठे चुकता आहात, आणि जर खरंच चुकत असेल, अजून काही समजलं नसेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आपण याचे आन्सर्स किंवा अशा प्रकारचे अजून एक्झाम्पल्स आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. ओके. जर माझा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी खरंच चांगलं शिकायला मिळते, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच अँड मोर पॉवर टू ऑल ऑफ यू.